आणि आयारामांना संधी दिल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा बावनकुळेंना सवाल त्यांनी विचारलेला आहे। गडकरींच्या निवासस्थानाबाहेर बावनकुळेंना कार्यकर्त्यांनी सवाल केलेत। बाहेरच्यांना उमेदवारी द्यायची तर कार्यकर्ता काय करणार असा सवाल त्यांनी केलेला आहे। नाराज कार्यकर्ते थेट नितीन गडकरींच्या निवासस्थानी धडकल्याचे चित्र नागपूरमध्ये पाहायला मिळालं। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। रजत, महाराष्ट्रभराचा विचार केला तर वेगवेगळ्या ठिकाणी भाजपमध्ये जे निष्ठावान आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांची नाराजी आहे आयारामांना घेऊन। नागपूरमध्ये नेमकं काय घडलं आणि पक्षानं काय उत्तर दिलं या नाराजांना? गेल्या काही वेळापासून नितीन गडकरी यांच्या घराच्या खाली ज्या कार्यकर्त्यांची नाराजी दिसून येत आहे हे सगळे प्रभाग 15 मधील इच्छुक उमेदवार आहे। आणि प्रभाग 15 म्हणजे नागपुरातील 37 प्रभागांमध्ये सर्वाधिक उमेदवारी ज्या प्रभागातून मागण्यात आलेली होती, जवळपास 72 इच्छुक त्या प्रभागातून होते। त्या प्रभागातून ही नाराजी उफाळून आलेली आहे। आणि या प्रभागामध्ये 2 पुरुष आणि 2 महिला अशा जागा आहेत। 2 महिलांना ज्यांना उमेदवारी देण्यात आल्याचं अजून जाहीर नाही झालेली आहे, देण्यात आल्याचं कार्यकर्त्यांना समजते। त्या 2 महिलांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। एका महिला उमेदवाराचा प्रवेश जो आहे भाजपमध्ये 1.5 वर्षापूर्वी झालेला आहे, तर दुसरी जी महिला आहे ती फारशी सक्रिय नाही आहे पक्षामध्ये। आणि त्यामुळे अशा लोकांना तुम्ही उमेदवारी का देता, अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना विचारला जात आहे। जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे नितीन गडकरी यांच्या घरून चर्चा करून त्यांची गाडी खाली येत होती, तेव्हा कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवलं आणि त्यांना प्रश्न विचारले। कार्यकर्त्यांची भावना जी आहे ती श्रेष्ठींपर्यंत पोहोचवू असं एक उत्तर जो आहे तो बावनकुळेंनी दिलेला आहे। मात्र नक्कीच प्रभाग 15 मध्ये एक नाराजी जी उफाळून आलेली आहे ती वारंवार गेल्या काही तासापासून नागपुरात आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वात महत्त्वाची जी समजून घेण्यासारखी बाब आहे, प्रभाग 15 जो आहे तो भाजपसाठी अत्यंत सुरक्षित प्रभाग आहे। त्यामुळे इथून भाजपची उमेदवारी मिळाली की नगरसेवक म्हणून जिंकून येण्याची शाश्वती खूप मोठ्या प्रमाणावर वाढते। त्यामुळे ही कार्यकर्ते जास्त डेस्परेट आहे। मात्र जागा या प्रभागामध्ये फक्त 4च आहे, त्यामुळे नेत्यांची पण सुद्धा कुठेतरी अडचण होत आहे। मात्र बाहेरून आणलेल्या लोकांना उमेदवारी का दिली जात आहे, प्रभाग 15च्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातला एक प्रश्न जो आहे तो आज उफाडून समोर आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमका काय संवाद झाला आपण पाहूया। गेम चेंजर आहे म्हणे, आम्ही अर्ध्या रात्रीतून आम्ही पलटवलं म्हणतात साहेब। प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट कसं देतात साहेब? 40 वर्ष काम करून एका प्रभागातून 2-2 सीटा बाहेरून चालल्या सर, मग कार्यकर्त्यांचं काय होईल? पदवीधरचे 350 फॉर्म भरले आम्ही, नितीनच्या याच्यामध्ये पाय तुटला इथं। कार्यकर्ते काय करेल? मग बाहेरच्या लोकांना तिकीट द्या ना। मग गेम चेंजर आहे म्हणे, आम्ही अर्ध्या रात्रीतून आम्ही पलटवलं म्हणतात साहेब। प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट कसं देतात साहेब? 40 वर्ष काम करून एका प्रभागातून 2-2 सीटा बाहेरून चालल्या सर, मग कार्यकर्त्यांचं काय होईल? पदवीधरचे 350 फॉर्म भरले आम्ही, नितीनच्या याच्यामध्ये पाय तुटला इथं। कार्यकर्ते एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।